तुमच्या शरीराला बाहेरच्या तापमानातून आल्यावरती शरीर उष्ण झालेलं असतं. अशा वेळेला तुम्ही ऐकलं असेल, खूप अगोदर बाहेरून आलेल्या माणसाला आपण गूळ द्यायचो, त्याच्यावरती पाणी प्यायला द्यायचो. हे का करायचो? त्याच्या मागे एक शास्त्रोक्त कारण आहे. गुळामध्ये असलेला गोडवा आणि थोडा मिठाचा अंश याच्यामुळे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्हायला मदत होते. आपल्याला आलेला घाम असतो तो सगळा या प्रॉब्लेममुळे कमी होतो. म्हणजे आपण जेव्हा गूळ आणि पाणी घेतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं. आल्या आल्या सुद्धा पाणी पिऊ नये, कारण आल्या आल्या सुद्धा आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल व्हायला आपल्याला एक 10 मिनिटं तरी द्यायला पाहिजे. त्यानंतर गूळ आणि पाणी घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हीच विचार करा की डायरेक्टली फ्रीजमधनं काढून पाणी पिणं किंवा थंड पाणी पिणं किंवा बर्फ घातलेलं पाणी पिणं योग्य आहे का असं पाणी घेणं योग्य आहे? म्हणजे तुम्ही शरीराला त्रास किती देताय जेव्हा तुम्ही बर्फाचं पाणी पिताय?